देवकुंड धबधबा दुर्घटनेप्रकरणी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह. धबधब्यावर अधिकृत बंदी असतानाही दुर्घटना घडली, तेव्हा शेकडो पर्यटक पोहोचले कसे? आम्ही प्रवेशद्वारावरून सोडले नाही, हा पोलिसांचा दावा ठरतोय फोल. प्रत्यक्षदर्शींची माहिती. 2 निष्पाप तरुणांचा बळी गेल्यानंतर पाटणूस ग्रामपंचायत आणि प्रशासनाला आली जाग. रायगडमधील प्रसिद्ध देवकुंड धबधबा दुर्घटनेप्रकरणी आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. 12 जुलै 2026 रोजी देवकुंड धबधब्याच्या धोकादायक कुंडात बुडून 2 तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर आता स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आम्ही पर्यटकांना मुख्य प्रवेशद्वारावरून सोडले नव्हते, ते चोर वाटेनं आत गेले होते, असा दावा पोलीस करत आहेत. परंतु पोलिसांच्या या दाव्यामधील फोलपणा आता समोर आला असून रायगड प्रतिबिंबच्या हाती या प्रकरणाचं धक्कादायक वास्तव आले. पाहुयात यावरील आमचा हा विशेष रिपोर्ट. बंदी असताना शेकडो पर्यटक आले कुठून? हाच सर्वात मोठा आणि अनुत्तरित प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त 21 जणांच्या या ग्रुपला धबधब्यावर बंदी असल्यामुळे प्रवेशद्वारावरूनच परत पाठवण्यात आले होते. जर पोलिसांनी या ग्रुपला थांबवले होते, तर मग दुर्घटना घडली त्यावेळी देवकुंड परिसरात आधीपासूनच शेकडो पर्यटक कसे उपस्थित होते? दुर्घटनाग्रस्त ग्रुपमधीलच एका पर्यटकानं दिलेल्या माहितीनुसार ते जेव्हा आडवाटेनं देवकुंड परिसरात पोहोचले, तेव्हा तिथे आधीपासूनच अनेक पर्यटकांची तुडुंब गर्दी झाली होती. इतकेच नव्हे, तर बंदी असलेल्या आणि अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या त्या मुख्य कुंडामध्ये अनेक जण बिनधास्तपणे पोहण्याचा आनंद घेत होते, उड्या मारत होते, असा धक्कादायक खुलासा आता समोर आलाय. जर प्रशासनानं संपूर्ण परिसरात पर्यटनास बंदी घातलीये आणि पोलीस बंदोबस्त तैनात आहे, तर शेकडो पर्यटक एकाच वेळी आत कसे काय पोहोचू शकतात? स्थानिक एजंट पैशांच्या मोबदल्यात पर्यटकांना चोर वाटेनं आत घेऊन जात असल्याचं आता उघड झालंय. मात्र इतक्या मोठ्या संख्येनं लोक आत जात असताना स्थानिक सुरक्षा यंत्रणा, वन विभाग आणि पोलिसांना याची पुसटशीही कल्पना नसावी, याबद्दल आता तीव्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.